नमस्कार मैत्रिणींनो, मी नेहा. मी माझ्या चॅनलला ते तुमचं मनापासून स्वागत करते. तर मी आज छाती 30 इंच 4 टक्स ब्लाऊज, योगपट्टीचा ब्लाऊज मी आज कटिंग करणार आहे. तर बघा, इथे मी ब्लाऊज कपडा घेतला आहे आणि त्याचं पूर्णपणे ओपन करून एका बाजूने त्याचं अशी फोल्ड मारून घेतलं आहे. छोटीशी घडी घालून घेतली आहे. इथे आपण माप टाकणार आहोत या घडीवरती. आता इथे बघा, मी एक लाईन ड्रॉ करून घेते. सर्वात पहिला आपण आधी पाठीमागचा भाग कटिंग करतो आहे. बघा, इथे लाईनवरती मी उंचीचं माप टाकलेलं आहे. ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 12.5 इंच प्लस 1 इंच मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. असं मी 13.5 इंचावरती मार्किंग करून एक लाईन ड्रॉ केली आहे. बघा, या पद्धतीने. इथे मी शोल्डर घेते. बघा, शोल्डर घेतला आहे 5 इंच आणि मुंडा घेतला आहे मी 5.5 इंच. 5.5 इंचावरती मार्किंग केलं. इथे मी बॉक्स तयार करून घेतला आहे. आता इथे मी छातीचं माप टाकत आहे. छातीचा चौथा भाग घेतला आहे मी 7.5 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन. आता इथे बघा, मी कमरेचा चौथा भाग टाकते 6.5 इंच, 1 इंच मी टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन असं मार्किंग करून घेतलं आहे. आता आपलं जे 2 इंचाचं मार्जिन आहे ना, ते आपण जोडून घेऊ. आता इथे बघा, मी कोपऱ्यातून 1.5 इंचावरती मार्किंग केलं आहे आणि शोल्डरवरून खाली 3 इंचावरती असं मार्किंग करून घेतलं आहे. आणि इथे मी मुंड्याचा शेप देत आहे. हा आपला पाठीमागचा मुंडा आहे. आता आपण पाठीमागचा गळा कटिंग करणार आहोत. इथे घेतले 2 इंच गळा रुंदी आणि गळा उंची आहे. पाठीमागचा आपला गळा आहे 8 इंच. 8 इंचावरती मी मार्किंग करून घेत आहे. बघा, इथे मी बॉक्स तयार करून गळ्याचा आकार देऊन घेतला आहे. बघा, गोल गळा आहे पाठीमागचा. आता आपण जे मार्किंग केलं आहे ना, ते बाहेरून पहिलं कटिंग करून घेऊ. बाहेरच्या पहिलं सर्वात कटिंग आपण बाहेरूनच करणार आहोत. या पद्धतीने मार्किंगवरूनच कटिंग करत आहे मी. हा आपला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे. आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करणार आहोत. त्यासाठी मी एक लाईन ड्रॉ करून घेते. या लाईनवरतून आपण 1.5 इंच एक मार्किंग करणार आहोत. 1.5 इंचावरती तिथे एक मी लाईन आखून घेते. या पद्धतीने या लाईनवरती बघा, मी पुढचा मागचा भाग जे आपण कटिंग केलेला होता तो अगदी परफेक्ट ठेवलेला आहे. बघा, व्यवस्थित ठेवून घ्या. मागे पुढे करू नका अजिबात. आणि जसा आकार आहे मुंड्याचा तसा मी ड्रॉ करून घेतलेला आहे. आता बघा, इथे मी योगपट्टीसाठी माप टाकते. 4 इंचावरती एक मार्किंग केलं आहे गळ्याच्या बाजूला आणि कमरेच्या बाजूला 3 इंचावरती मार्किंग करते. आणि असा योगपट्टीचा मी आकार देऊन घेतलेला आहे. आता बघा, इथे मुंड्याच्या इथे आपण एक बॉक्स तयार करून घेऊ.
कोपऱ्यातून आपण 1 इंचावरती मार्किंग करणार आणि तिथून पुढच्या मुंड्याचा आकार दिला आहे बघा. आता मी गळा रुंदी घेतली आहे बघा 2 इंच आणि पुढचा गळा आहे 6 इंच. इथे 6 इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे आणि इथे बॉक्स तयार केला आहे आणि पुढच्या गळ्याचा आकार देऊन घेतला आहे बघा गोल. आता परत मार्किंगवरून कटिंग करून घेऊ या पद्धतीने. इथे मी पुढचा मुंडा कट केलेला आहे बघा. आता आपण इथे टक्ससाठी माप टाकणार आहोत. इथे बघा मी गळ्याकडून 4 इंचावरती मार्किंग करून 2 इंच उंचीचा टक्स मार्क केलेला आहे बघा. इथे आपण टेप फोल्ड करून 2 भाग करायचे आहेत आणि तिथून 1 इंचाचं अंतर ठेवून मी दुसरा टक्स टाकलेला आहे बघा. आणि मुंड्याकडील बाजूला पण तसंच 1 इंचाचं अंतर ठेवून टक्स टाकलेला आहे. आता कमरेच्या भागाला पण तसंच थोडंसं खाली तिरकस असा टक्स मी घेतला आहे बघा 1 इंचाचं. प्रत्येक टक्समध्ये 1 इंचाचं मी मार्जिन ठेवलेलं आहे. आता इथे आपण योगपट्टी कट करून घेऊया. आता आपण हे जसं आपण टक्सचे मार्क केलेलं आहे ना ते दुसऱ्या बाजूलाही तसंच सेम येण्यासाठी ते उमटवून घेऊ, म्हणजे दोन्ही बाजूचे टक्स आपले सेम येतील. ते उमटवून घेतलेलं आहे आणि जे टक्स आहेत ते मी चॉकने डार्क करून घेतलेले आहेत बघा. आता इथे मधून कट करून घेऊ. आपला पुढचा भाग कटिंग झालेला आहे. मागचा भाग, पुढचा भाग आणि ही आहे आपली योगपट्टी. आता आपण बाहीचं कटिंग करूया. तो उरलेला कपडा आहे ना त्याच्यामध्ये आपण बाही कटिंग करणार आहोत. इथे बघा मी कपडा फोल्ड करून घेत आहे. 4 पदरी फोल्ड करून घेतलेला आहे बघा या पद्धतीने. व्यवस्थित फोल्ड करून घ्या. असे बघा 4 पदरी मी घडी घालून घेतलेली आहे बाहीसाठी. सर्वात पहिलं इथे मी दुमडपट्टीसाठी, कारण हा बिना अस्तरचा ब्लाऊज आहे म्हणून हाताला दुमडपट्टी येते, त्याच्यासाठी मी 1 इंच मार्जिन सोडलेलं आहे बघा. इथे मी एक लाईन ड्रॉ करून घेते. हे आपलं दुमडपट्टीचं मार्जिन आहे आणि या रेषेवरती आपण बाहीच्या उंचीचं माप टाकणार आहे. इथे बघा बाहीची उंची आहे 6.5 इंच, म्हणजे 6 इंच उंची आहे बाहीची. त्याच्यामध्ये मी अर्धा इंच ॲड करून शिलाई मार्जिन अर्धा इंच मी ॲड केलेलं आहे. आता इथे बघा वरून खाली मी 2.5 इंचावरती एक लाईन ड्रॉ केली आहे. आणि या लाईनवरती मी 6 इंचावरती एक मार्किंग करून घेतलं आहे. जसं जिथे वरती उंचीच्या इथे आपण 1 इंचावरती मार्किंग करून घेतले आहे आणि हे आपण दोन्ही पॉईंट जोडून घेतले. इथे 2 इंच शिलाई मार्जिन. इथे बघा बाही घेर आहे आपला, हातघेर, दंडघेर
आपला इथे दंडगेर आहे 5.5 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन. शिलाई मार्जिन जोडून घेते. आता इथे बघा या रेषेचं मी सेंटर मार्क करते आणि पाव इंच वरती पाव इंच खाली असं मार्किंग करून मुंड्याचा शेप दिलेला आहे बघा. आतला आणि बाहेरचा, मागचा व पुढचा. ते मार्किंगवरून मी कटिंग करून घेतलेलं आहे. या पद्धतीने आता इथे मी पुढचा मुंडा पण कट करून घेते बघा. हा आहे आपला पुढचा मुंडा बाहीचा. पुढचा मुंडा मी चॉकने मार्क करून घेते म्हणजे आपल्याला शिलाई करताना लक्षात येईल, पटकन उलटसुलट होणार नाहीत यासाठी. इथे बघा दोन्ही बाई आपल्या कटिंग झालेल्या आहेत. आता बघा इथे हे बिना अस्तरचं ब्लाऊज आहे, त्याच्यासाठी आपल्याला डबल योकपट्टी लागणार आहे. तर उरलेला कपडा आहे त्याच्यामध्ये जे आपण योकपट्टी कटिंग केलेली आहे ना, त्याच मापाची मी योकपट्टी कटिंग करून घेणार आहे. तीच योकपट्टी ठेवायची अशी व्यवस्थित आणि त्याच मापाच्या योकपट्ट्या मी 2 कटिंग करून घेतल्या. डबल घेतला आहे बघा कपडा. या पद्धतीने आपल्या योकपट्ट्या कटिंग झालेल्या आहेत. इथे बघा साधारणतः मी 1.5 इंचाची अशी पट्टी कटिंग करून घेतली आहे. ही आपल्याला कमरेसाठी लागणार आहे, कंबरपट्टी. इथे बघा मी पट्टीच्या मापाच्या तिरक्या पट्ट्या कटिंग करून घेत आहे. आपल्याला गळ्याला पायपिंग करण्यासाठी लागणार आहेत. पायपिंगच्या पट्ट्या मी कट करून घेत आहे बघा या पद्धतीने. बघा मार्किंग करून घेतल्यामुळे कशा सगळ्या पट्ट्या सेम आलेल्या आहेत. इथे बघा मी एक साधारणतः 4 इंचाची मी एक पट्टी कटिंग करून घेतली आहे बघा. ही आपल्याला आयसाठी लागणार आहे, आयोग पट्टी. आणि इथे मी साधारणतः 1.5 इंचाची हुकपट्टी कटिंग करून घेते बघा. हे सगळं अगोदरच कटिंग करून घ्यायचं म्हणजे आपल्याला शिलाईच्या वेळी प्रॉब्लेम येत नाही आणि आपला ब्लाऊज पण लवकर पटापट शिवून होतो.